हस्तिनापूरचा राजा अतिशय शूरवीर होता. एक दिवस त्याला आपल्या प्रधानाबरोबर शिकारीला जायचे होते. त्यामुळे तो भल्या पहाटे तलवारीला धार लावत बसला होता. तेवढ्यात त्याच्या हातून तलवार घसरते आणि कट दिशी त्याची करंगळी तुटून पडते. त्याच्याजवळच त्याचा प्रधान उभा असतो. तो हळू आवाजात बोलतो, जे काही होतं ते भल्यासाठीच होत असतं. राजाजवळ असलेले त्याचे सेवक पळत राजाजवळ येतात आणि राजाला काय झालं म्हणून विचारतात. मात्र राजाला प्रधानाचा खूप राग येतो. आपली एवढी करंगळी तुटली आणि प्रधानमंत्री जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असे बोलतो. त्यामुळे राजाला प्रधानाचा खूप राग येतो. तो आपल्या शिपायांना बोलावतो आणि प्रधानाला अटक करून अंधार कोठडीत टाकतो. राजा आपल्यासोबत असे का वागला असे प्रधानाला वाटते, परंतु जे काही होते ते चांगल्यासाठीच असा विचार करून प्रधान गुपचूप ती शिक्षा भोगायला तयार होतो. असेच काही दिवस गेल्यानंतर राजा आपल्या शिपायांबरोबर शिकारीला गेलेला असतो. शिकार पकडण्याच्या नादात राजा आपल्या शिपायांपेक्षा खूप पुढे जातो. त्याच्याबरोबर फक्त त्याचे 2 अंगरक्षक शिल्लक राहतात. तेवढ्यात एक आदिवासी टोळी त्यांच्यावर हल्ला करते. आपला जीव वाचवण्याच्या नादात ते 2 अंगरक्षक पळून जातात. ती आदिवासी टोळी राजाला पकडते आणि आपल्या राजाकडे घेऊन जाते. आदिवासींच्या राज्यामध्ये नरबळीचा उत्सव सुरू असतो. तेवढ्यात आदिवासींचा राजा म्हणतो, बरे झाले, आज नरबळी देण्यासाठी तुम्ही चांगला माणूस घेऊन आला आहात. राजाला नरबळी देण्यासाठी अंघोळ घातली जाते. तेवढ्यात त्यातील एका आदिवासीचे लक्ष राजाच्या हाताकडे जाते. तो ओरडतो, महाराज, धोका झाला आहे. या माणसाच्या हाताला एक बोट कमी आहे. त्यामुळे याचं नरबळी देऊन चालणार नाही, कारण तो नरबळी पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपली देवी कोपेल. त्यामुळे आदिवासींचा राजा बोलतो, त्याला सोडून द्या व दुसरा माणूस शोधा. जंगलातून मार्ग काढत राजा आपल्या राजवाड्यात येतो. तो लगेच अंधार कोठडीकडे जातो. तो शिपायांना प्रधानाला बाहेर काढायला सांगतो. बाहेर आल्यावर झालेली सर्व घटना तो प्रधानाला सांगतो. राजा प्रधानाला बोलतो, देव करतो ते चांगल्यासाठीच. त्यामुळे माझी करंगळी तुटली म्हणून मी वाचलो. पण तुझं काय भलं झालं? त्यावर प्रधान म्हणतो, महाराज, माझंही चांगलंच झालं. तुम्ही मला अंधार कोठडीत टाकलं नसतं तर मीही तुमच्यासोबत शिकारीला गेलो असतो. पण बाकीच्यांसारखं मी तुम्हाला सोडून गेलो नसतो. त्या आदिवासींनी मला पण पकडलं असतं. तुमची करंगळी तुटली म्हणून तुम्हाला सोडून दिलं. माझं तर सगळं व्यवस्थित आहे. माझा नक्कीच त्यांनी नरबळी दिला असता. त्यामुळे देव करतो ते चांगल्यासाठीच. एवढ्या हुशार प्रधानासोबत आपण जे केलं त्याचं राजाला खूप वाईट वाटलं. त्याने प्रधानाची माफी मागितली आणि त्याला खूप मोठे बक्षीस दिले.